रायगडच्या अलिबागमध्ये मतदान यंत्रात बिघाड झाल्याचं कळत आहे। सहाण इथल्या मतदान केंद्रावरील मतदान यंत्रामध्ये बिघाड झालेला आहे। मतदान प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच हा बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे या मतदान केंद्रावरती मतदारांच्या रांगा लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। गणेश महाप्रळकर आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। गणेश, नेमका काय बिघाड झालाय आणि किती वेळ लागेल हा बिघाड दुरुस्त व्हायला? प्रज्ञा, आपण बघितलं तर रायगडमध्ये 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। मात्र रायगडच्या अलिबाग मधल्या सहान मतदान केंद्रावर आहे ते मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याचं कळतंय आणि या मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना या मतदान केंद्रावर प्रतीक्षेत आता राहावं लागतंय। एकंदरीत आपण बघितलं तर सकाळपासून मतदारांमध्ये मतदान हक्क बजावण्याचा उत्साह पाहायला मिळतोय। मात्र सहान मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण मतदान यंत्रामध्ये आहे तो बिघाड झाल्याचं कळतंय आणि या बिघाड झालेल्या मतदान केंद्रावर काही जे दुरुस्तीसाठी जे टेक्निशियन टीम आहे ती आता दाखल झालेली आहे आणि या कोणता बिघाड आहे, कशामुळे ही मशीन बंद पडली आहे त्याचा आता त्या ठिकाणी तपास घेतला जातोय आणि त्यामुळं जरी मतदान केंद्रावर हे मतदान यंत्र जो बंद पडलाय त्यामुळं मतदान राजामध्ये आहे तो तीव्र त्या ठिकाणी नाराजी आहे आणि त्यामुळं मतदारांचा आता खोळंबा झालेला आहे, मतदारांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। प्रज्ञा। गणेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।